नमस्कार. मी ॲडव्होकेट स्वप्नील फराटे. कथा कायद्याची या भागात मी आपले स्वागत करतो. आजच्या या भागाचा विषय आहे झिरो FIR. FIR जी आपण प्रत्यक्ष जाऊन देतो आणि दुसरी झिरो FIR ज्याच्यात घटनास्थळ एका ठिकाणी असतं आणि FIR आपण दुसऱ्या ठिकाणी देतो. बऱ्याच वेळा सर्वसामान्य माणसांना असा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा ते FIR द्यायला जातात तेव्हा ती FIR नोंद करून घेण्यास नकार दिला जातो, कारण त्या ठिकाणी घटनास्थळ घडलेलं असतं. ते घटनास्थळ हे वेगळं असतं आणि ते FIR ज्या ठिकाणी द्यायला जातात ती त्या पोलीस स्टेशनची हद्द ही वेगळी असते. मग अशा वेळी नेमकं काय करावं? तर आपला जो नवीन कायदा आलेला आहे BNSS च्या कलम 173(1) मध्ये याची तरतूद केलेली आहे. हे कलम असं सांगतं की घटना कुठल्याही ठिकाणी घडलेली असू देत, म्हणजे भारतात कुठल्याही ठिकाणी घडलेली असू देत, ती जर घटना दखलपात्र असेल आणि त्या पोलीस स्टेशनच्या जो तक्रारदार आहे, तक्रार द्यायला गेला आहे, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जरी येत नसली तरी तिकडच्या SHO ने किंवा जो कोणी इन्चार्ज ऑफिसर असेल त्याने ती घटना, ती तक्रार प्रथम नोंद करून घ्यायची आहे. नोंद करून घेतल्यानंतर त्याला 0 नंबर द्यायचा आहे आणि गरज भासली तर प्राथमिक तपास काम पण पूर्ण करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर त्या ऑफिसरने घटना ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असेल त्या ठिकाणी ती झिरो FIR म्हणून पाठवून द्यायची आहे. पाहत राहा कथा कायद्याच्या